PB न्यूज आपण बघत आहोत. संवेदना या बहुचर्चित कथासंग्रहाचं अभिवाचन. लेखिका सुरेखा यशवंत गायकवाड. आजची कथा आहे कुंडली. मॅडम, मला काही बोलायचं होतं तुमच्यासोबत. हॉलमधून बाहेर पडणाऱ्या मॅडमला तिने लगबगीने थांबविले. तिथल्या एका रिकाम्या बाकाकडे बघत मॅडम म्हणाल्या, चल बसूया. ती अडखळत मॅडम शेजारी बसली. अंजू सांगत होती, तुम्ही जे आहात म्हणून तिने एवढा आवंडा गिळला. तिला असं घाबरलेलं बघून मॅडमने तिच्या खांद्याला थोपटलं. मोकळं हसत म्हणाल्या, काही कोर्ट मॅटर तरी नाही ना? मोठ्या डोळ्यांनी मॅडमकडे बघितलं. गंमत करते, रिलॅक्स, सांग तुला काय सांगायचंय. मॅडमच्या हसण्याने तिला धीर आला. थोडा वेळ शब्दाची जुळवाजुळव करीत ती म्हणाली, मॅडम, माझ्या संसाराला 18 वर्ष पूर्ण झाली. नको वाटतो तो धरून ठेवलेला संसार आता. मॅडमनी प्रश्नार्थकपणे तिच्याकडे बघितलं. मॅडम, तो सारखा मला घटस्फोट मागतोय. का? मला वाटतं त्याला मुलगा हवाय, ती शांतपणे म्हणाली. मॅडम तिच्याकडे बघत राहिले. तशी तीच म्हणाली, पहिल्या मुलीनंतर मुलगाही राहिला होता, पण अचानक गर्भाशयात इन्फेक्शन झालं. माझा जीव वाचण्यासाठी गर्भाशय काढून टाकावा लागला. त्याचा मोठा धक्का बसला होता त्याला. मला बऱ्याचदा म्हणायचा, महाराजांनी सांगितले माझ्या कुंडीत एक मुलगा आहे. सुरुवातीला अपराधीपणाची भावना रुतून बसली होती माझे, पण म्हणाल आली, सावरलं स्वतःला. त्याला म्हटलं, बघ, लोकांना कुंडळ नसतात, आपल्याला एक मुलगी आहे, तिलाच आपण मुलगा समजूया. तो म्हणायचा, ठामपणे सांगितले माझ्या कुंडीत मुलगा आहे आणि तू मला मुलगा होऊ देत नाही, तू मुलगा देऊ शकत नाही. प्लीज मला घटस्फोट दे, करू दे मला दुसरं लग्न. मुलगा आहे माझ्या कुंडीत. मॅडम, मी हादरून गेली होती तिच्या असल्या वागण्याने. एवढा मोठा अधिकारी पदाचा माझा नवरा मुलासाठी मला घटस्फोट मागतो. माझ्यावरचा विश्वासच बसत नव्हता. लग्नाला 5 वर्षही झाले नव्हते. लहान बहिणीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि माझ्या बाबतीत असं काही झालं तर मानसिक धक्क्याने माझ्या आई वडिलांचं काय होईल या अंगावर अंगावर गाठा यायचं. मॅडम, एवढी शिकलेली मी, आमच्या घरचं माहेरचं सुसंस्कृत वातावरण मुलीत कधीच अंतर्न दिसलेलं. या 21व्या शतकातील अधिकारी पदावरचा माझा नवरा मला मुलासाठी घटस्फोट मागतो, कारण त्याला महाराजांनी सांगितले त्याच्या कुंडीत मुलगा आहे. सुरुवातीला मला या साऱ्यांची गमतच वाटलं होईल सगळं ठीक. शांत राहत ठरवलं, त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. मुलीत मी माझा आनंद शोधायची. मन दुखावलं होतं त्याने माझं. ती आपल्यापणाची उर्मी नाहीच राहायची याच्यासोबत. मला काय सुचत नाही. दिवसात रडत राहायचे, गुन्हा वाटायची. त्याला मी नाही मुलगा हवा होता. माझी भयंकर तडफड व्हायची. त्या घरात राहण्यापेक्षा देऊन टाकावा त्याला एकदाचा घटक होत. मोकळं व्हावं, निघून जावं आपल्या घरी. गेले होते रागाच्या भरात वडिलांच्याकडे. त्यांना सरळ सांगितलं. आई बाबा दोघी हादरले. आई म्हणाली, माणसांना नसते ओढ मुलांची. अजूनही काही माणसांची मानसिकता आपल्यानंतर आपल्या संपत्तीचा आपला मुलगा असला पाहिजे अशीच आहे. मुलगा काय मुलगी काय, पण कोण समजणार जनावराला. घे सांभाळून स्वतःचा संसार. आता आम्ही थकलो नाही. आता ताकद जबाबदारीची निभवा संसार. आई बाबाचा केवढा आधार वाटायचा. निघून आली त्यांच्याकडून तेव्हा वाटलं प्रकाशाने शिकली होती. त्याच वेळेस कधी नोकरी बघितली असती. आज ज्या मानसिकतेतून जातोय ते तरी माझ्या नशिबात नसतं. घटस्फोटाची एवढी असली भीती वाटते तुम्हाला हसवारी होती माझ्यातल्या अपराधीपणामुळे. त्याला मी मुलगा देऊ शकत नाही. मी स्वतःला गुन्हेगार समजते. रोजची ती भांडणं वैतागून दिली होती. 18-20 वर्षाचा आम्हाला संसार लोकांना दिसत होता. आम्ही एकच आहोत, मात्र त्या एका छताखाली असूनही आम्ही विभक्त होतो. माझ्या मनाने त्याला नवरा म्हणून स्वीकारलं नाही आणि तोही बायकोपेक्षा माझ्याच एखादी स्त्री बघत राहिला. वाईट वाटतं. त्याला लग्न बंधनात असूनही आम्ही नवरा बायको झालो नाही. 28 वर्ष असा संसार करत राहिलो. त्याला घटस्फोट दिला तर मुलीच्या भवितव्याचं काय, कुठे राहायचं, सारे प्रश्न. मॅडम, सारे म्हणतायत आता खूप वर्ष झाली लग्नाला, निभावून टाक. या वेळात काय असू दे त्याला. पण मॅडम, असा उस्कटलेला संसार स्वतःच्या लोकांना टाकण्यासाठी
इतकी वर्ष धरून ठेवलाय. त्या संसाराचं सुखच नाही, तो संसार तरी काय कामाचा. त्याच्या मुलाच्या लाशचे पायी आम्ही केव्हा केव्हा एक दुसऱ्यापासून तुटलो आणि कुठल्या वळणावरून पोहोचलो काही कळलं नाही. माझा काही एक दोष नसताना मला आपल्यासारखं जगावं लागलं. ग्रह आणि त्या ग्रहाच्या कुंडल्या दोषाच्या विरोधात आता स्वतः जीवन बर्बाद करून बसला तो. बुवाबाजी ग्रहांची शांती यांच्या कुंडलीच्या विश्वासानं माझा बळी दिला. तू या कुंडलीबाई मानसिक मळविकृत झालाय मॅडम, आणि त्याच्यासोबत राहिले तर मीही वेडी होईल. मला माझ्या मुलीसाठी जगायचं आहे. तिची अवस्था माझ्यासारखी नको व्हायला. शिकायचं आहे तिला, नको लावायचं आहे. माझ्यासारखी ती चित्रपट नको व्हायला. मॅडम मी आज ठरविलंय, त्याने मला सोडण्यापेक्षा मी त्याला घटस्फोट देईन आणि त्याच्यापासून बघतो असताना आता मला कुठलं दुःख होणार नाही. ती भावना होऊन रडत राहिली. मॅडमने प्रेमाने तिच्या डोक्यावर हात धरला. खूप भोगळस तू चाटोबी सारखं रोवून टाक, असं नाही म्हणणार मी तुला. तुला अधिकार आहे सन्माने जगण्याचा. मी आहे तुझ्यासोबत. चल सावळ स्वतःला निघायचंय. मॅडम निघून गेल्या. ती तशीच उभी होती. एक मोकळं आकाश नीती, त्याच्याशिवाय एक मोकळा श्वास स्वतःवरच खुश झाली.